नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. देसाई अशोक मामांना म्हणतात, बघितलंत ना केवढा मोठा लिकेज आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, आता फुकटचा खर्च करावा लागेल. त्यावर देसाई म्हणतात, या तुमच्या घरच्या लिकेजचं काय करायचं. त्यावर अशोक मामा म्हणतात, काय करायचं म्हणजे सोसायटीच्या फंड्समधून खर्च करायचा. त्यावर सातपुते म्हणतात, अहो सोसायटी फंड्समध्ये तेवढी रक्कम नाही आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, लिकेज दुरुस्त करण्या एवढी पण रक्कम नाही आहे. ते ऑफिसमध्ये चहा कॉफी धुसतात ते पहिले कमी करा. त्यावर देसाई म्हणतात, ओ माझगावकर, नको ते आरोप करू नका. आम्ही सोसायटीच्या भल्यासाठी ऑफिसमध्ये बसतो. तेव्हा अशोक मामा म्हणतात, मला उशीर होतोय, मी निघतो. त्यावर देसाई म्हणतात, अहो थांबा, निघालात कुठे, आधी या लिकेजचं काय करायचं उपाय सांगा. त्यावर अशोक मामा म्हणतात, काय सांगायचं, सोसायटीच्या फंड्समधून दुरुस्त करून घ्या. त्यावर सातपुते म्हणतात, माझगावकर मस्करी करू नका. तेव्हा अशोक मामा म्हणतात, ही मस्करी आहे का, पाईप जुने झाले ही मस्करी आहे. ते पाईप मी बदलायला सांगणार ही पण मस्करी आहे. ओ प्लंबरला बोलवा आणि सगळे पाईप बदलून घ्या. त्यावर देसाई म्हणतात, यावर एकच उपाय, रिडेव्हलपमेंट. हे पाईप बदलायला जेवढा खर्च होईल ना तेवढाच रिडेव्हलपमेंटला होईल. अहो बिल्डिंग डबघाईला आली आहे, एक दिवस कोसळेल ना तेव्हा कळेल तुम्हाला. तेव्हा मधूनच किशाभाऊ विचारतो, कुठल्या बिल्डरशी बोलणं झालं आहे. त्यावर सातपुते म्हणतात, यांच्यामुळे घोडं अडलंय. त्यावर अशोक मामा म्हणतात, ओ सातपुते, उगाच हवेमध्ये पतंग उडवू नका. आधी बिल्डरला बोलवा, त्याच्याकडून कोटेशन मागवा आणि मग तुलना करा. इतकी काही सोपी गोष्ट नाही आहे. तेव्हा देसाई म्हणतात, झालं म्हणजे पुन्हा वेळ गेला. आणि ते म्हणतात, अहो त्या बी विंगमधल्या कामट्यांनी त्यांचा 2 BHK सोडून दुसरीकडे राहायला गेले सुद्धा. त्यावर किशाभाऊ विचारतो, म्हणजे तो फ्लॅट रिकामा आहे. त्यावर सातपुते म्हणतात, हो, कुणाला हवं असेल तर सांगा. त्यावर अशोक मामा हसून म्हणतात, नवीन घर घेणं एवढं सोपं वाटलं, बाजूला व्हा, असं म्हणून ते तिथून निघून जातात. तेव्हा देसाई सातपुतेंना म्हणतात, म्हणजे घ्या, हा खर्चसुद्धा आपल्याच डोक्यावर आला. इकडे राधाबाईंनी लाल साडी घालते आणि भूताचा मुखवटा लावून अनिजवळ येऊन विचारू लागते, काय म्हटला होतास तू, सोसायटीमध्ये भूतं फिरून राहिलीत. आणि काय सोसायटीतले भूतं मानेवर बसून राहिले नाही. अरे अशी कित्येक भूतं बाटलीत भरून फेकून दिले मी. माले भेव दाखवू नको तू भूताईचं. आणि ती ईशानीराकडे बघून म्हणते, तुम्ही या मुखवट्याची भीती दाखवताय मला. तुमचे मुखवटे नाही बाहेर काढले तर नावाची राधा नाही मी. आणि संयमीला म्हणते, तू ही लाल लाल साडी घालून मला भेव दाखवत होती ना, आता ह्या साडीने मुसक्या बांधीन तुझ्या. मले भेव दाखवतेत भूताचं, असं म्हणून राधाबाईंनी रागातच तिथून निघून जाते. त्या गेल्यावर भैरवी म्हणू लागते, मला वाटलंच होतं तुम्ही काहीतरी आगाऊपणा केलाय म्हणूनच त्या एवढ्या सकाळी सकाळी एवढ्या घाबरून उठल्या होत्या. त्यावर अनिश भैरवीला म्हणतो, भैरवी आम्ही एवढं काही केलंच नाही ग, जस्ट चिल. त्यावर भैरवी म्हणते, पण अनिश तू सुद्धा. आणि ईशानीरा आणि संयमीकडे बघून म्हणते, आणि तुम्ही. त्यावर संयमी म्हणते, माऊ अगं आम्ही जस्ट घाबरत होतो त्यांना. तेव्हा ईशान म्हणतो, माऊ अगं त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला आहे, आम्हाला ते ह्या घरात नको आहे. त्यावर भैरवी म्हणते, हो पण हे उद्योग करून असं नाही होणार आहे, आपण बोलूयात बाबांशी. आणि ती सगळ्यांना खाली जा खेळायला असं म्हणते. तेव्हा संयमी म्हणते, बाय द वे माऊ, काल खूप मज्जा आली, वी मिस्ड यू. मुलं खाली गेल्यावरती भैरवी अनिशला विचारते, एक वेळ त्यांचं ठीक आहे अनिश, पण तू सुद्धा यात सामील झाला. त्यावर तो म्हणतो, भैरवी मुलांना त्यांचा खूप त्रास होतोय आणि बाबा त्यांना इथून जायला सांगणार नाहीत. त्यावर भैरवी म्हणते, हो मी बोलते त्यांच्याशी, नको काळजी करूस. तितक्यात तिचं लक्ष ईशानने काढलेल्या ड्रॉइंगकडे जातं आणि ती हातात उचलून म्हणते, अनिश या सगळ्यात तुझ्या एक लक्षात येतंय का, ईशानच्या चित्रात आपण सगळे आहोत पण पल्लवीताई आणि जिजू नाही आहेत. त्यावर अनिश म्हणतो, त्यांना आपल्या दोघांमध्ये दादा आणि वहिनीचं रिफ्लेक्शन दिसतंय. आय थिंक त्यांना सगळं खरं सांगायला हवं आता. त्यावर भैरवी म्हणते, आय नो, मुलं खूप हुशार आहेत पण अडनिड्या वयाची, चुकून त्यांना बाहेरून कोणी सांगण्यापेक्षा आपणच सांगायला हवं. इकडे राधाबाईंनी भैरवीसाठी कॉफी घेऊन येते आणि विचारू लागते, पोट्टेपाट्टे कुठे गेले. त्यावर ती म्हणते, खाली खेळत असतील. तितक्यात अनिश तिथे येतो. तेव्हा राधाबाईंनी म्हणते, आजकाल लई सुचून राहिलं रात्रीचं खेळायचं. आणि ती म्हणते, एक दिवस बघेन आणि अशी देईन ना. त्यावर अनिश तिच्यावर ओरडणार. तितक्यात अशोक मामा तिथे भैरवीला आवाज देत येतात.
आणि म्हणतात त्या ईश्वरसाठी जरा मुगाच्या डाळीची खिचडी कर हं. तेव्हा भैरवी त्यांना विचारते, तुम्ही आज रात्री तिथेच जाणार आहे का झोपायला? तेव्हा अशोक मामा म्हणतात, हो जायलाच पाहिजे, एकटा पडलाय बिचारा. त्यावर राधावहिनी म्हणते, भाऊजी तुम्ही तिथंच राहा, या घरात रात्रीचे लई घुबड फिरून राहिली. त्यावर अशोक मामा विचारतात, या घरात घुबड कधीपासून यायला लागली? तेव्हा राधावहिनी म्हणते, ते तुम्ही अनिशलाच विचारा. तर अशोक मामा म्हणतात, अनिशचा काय संबंध आहे? तितक्यात किशाभाऊ म्हणतो, कॉमेडी. आणि ते विषय बदलत म्हणतात, काय राजे हो, मला काय म्हणायचं आहे, आपल्या सोसायटीत बरीच घरं खाली आहे. ते मी आपलं जॉगिंगला जातो ना तेव्हा बघितलं. त्यावर अशोक मामा म्हणतात, चांगला टाईमपास आहे, तुम्ही तेच करा. त्यावर किशाभाऊ म्हणतो, नाही भाऊजी, पॉईंटचा विषय काय आहे, तुमच्याकडं माणसं जास्त आहे की नाही, मग मोठं घर पाहिजे की नाही. तितक्यात अनिश म्हणतो, हे काय नवीनच? त्यावर किशाभाऊ म्हणतो, मला ते खाली सातपुते आणि देसाई भेटले. मला ते म्हणाले, आपल्या सोसायटीमध्ये 2 BHK फ्लॅट रिकामा आहे. तेव्हा अनिश येऊन म्हणतो, एक मिनिट बाबा, मी जाऊन चौकशी करतो. त्यावर अशोक मामा म्हणतात, सोसायटीचं ऑफिस बंद झालं असेल आता. त्यावर अनिश म्हणतो, ठीक आहे, मग मी उद्या जाऊन चौकशी करतो. आणि तो विचारू लागतो, कुठे आहे आणि कुणाचा आहे, आपण तिकडेच शिफ्ट होऊ. त्यावर राधावहिनी म्हणते, इतकं सोपं असतं का बाप्पा घर बदलणं? जुन्या घरातून नवीन घरात जाणं, जुन्या घरात आठवणी असतेत, त्या माऊलीची पावले लागलीत ना या घराला, इतकं सोपं असतेत का ते भाऊजी? त्यावर अनिश म्हणतो, पण या घरात गर्दीसुद्धा आहे, सगळे ॲडजस्ट करतायत. तेव्हा भैरवी अनिशला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण अनिश राधावहिनीला म्हणतो, मामी आता स्पष्टच बोलतो, तुम्ही दुसरीकडे घर बघत होतात, त्याचं काय झालं? तेव्हा किशोभाऊ म्हणतो, बाप्पा एवढं सोपं असतं का ते मुंबईसारख्या ठिकाणी घर शोधणं? आणि राधावहिनी म्हणते, असा काहून जाब विचारून राहिलास तू? त्यावर अनिश म्हणतो, मामी जाब नाही विचारत, ते प्रामाणिकपणे विचारतोय. हे बघा, 4-6 महिन्यापूर्वी आम्हाला माहीत नव्हतं की माणसं वाढतील, आता जागा कमी पडते, सगळ्यांना ॲडजस्ट करावं लागतं. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, हे बघा, तुम्हाला जर आमची अडचण होत असेल तर आम्ही इथून जातो निघून, असं म्हणून राधावहिनीला घेऊन तो निघू लागतो. तेव्हा अशोक मामा त्याला थांबवून म्हणतात, ओ कुठे राहणार, फुटपाथवर? त्यावर तो म्हणतो, काय बाप्पा, जाऊ कुठं पण, आहे वरचा, लक्ष ठेवीन तो. तेव्हा अनिश अशोक मामांना म्हणतो, आपण तिकडे शिफ्ट होऊ आणि हे घर भाड्याने देऊ. त्यावर किशाभाऊ म्हणतो, ते तुम्ही बघा, आम्ही परकी माणसं आहे, आम्ही काय बोलणार, असं म्हणून तो तिथून राधावहिनीला घेऊन निघून जातो. त्यावर भैरवी म्हणते, अनिश अरे थांबवायचंच ना त्यांना. त्यावर तो म्हणतो, कुठं नाही जात ते, सामान इथेच त्यांचं, अगं गुळाला चिकटलेले मुंगळे आहेत ते. आणि तो अशोक मामांना म्हणतो, हे घर सोडून ते कुठेही जाणार नाही, प्लीज आता तरी काहीतरी करा, असं म्हणून तो रागातच तिथून निघून जातो. इकडे राधावहिनी किशाभाऊ बाहेर येऊन बसतात, बराच वेळ झालेला असतो. तेव्हा राधावहिनी म्हणते, अहो कोणी बोलवायलाच नाही आलं, रातभर इथंच बसावं लागन. त्यावर किशाभाऊ म्हणतो, येतील, त्यांना यावंच लागेल. आणि तो राधावहिनीला मांजरीची आणि माकडाची गोष्ट सांगू लागतो. तितक्यात संयमी तिथे येऊन त्यांचं बोलणं ऐकते आणि म्हणतो, मांजरी बसतात हात जोडीत आणि लोणी खाऊन जातो माकड, कळलं का तुला? इथं सुद्धा हेच होणार बघ. त्यावर राधावहिनी खुश होत म्हणते, आज 90 नाही घेतली तर डोसकं कसं चालून राहिलं पा. इकडे अशोक मामा भैरवीला म्हणतात, मी जाऊन घेऊन येतो त्यांना. त्यावर ती म्हणते, नाही नाही नको, तुम्ही नका जाऊ, मी जाते. आणि ती म्हणते, बाबा सॉरी, पण एक म्हणू का, अनिश म्हणतोय ते 100% चुकीचं नाही, मामा मामी इथे का आणि कशासाठी राहताय हेच माहीत नाही, प्लीज बोला ना त्यांच्याशी एकदा, आपल्यातले वाद वाढतायत. त्यावर अशोक मामा म्हणतात, ठीक आहे बोलतो मी. भैरवी जेव्हा बाहेर येते तेव्हा संयमी तिला भेटते आणि म्हणते, माऊ तुला आणि आजोबांना मला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे. त्यावर भैरवी म्हणते, हो ठीक आहे, मी आले, तू जावर. भैरवी जेव्हा राधावहिनी किशाभाऊंकडे येत असते तेव्हा त्यांचं नाटक सुरू होतं आणि ते मुद्दामच रडू लागतात. तेव्हा भैरवी अनिशच्या वतीने त्यांची माफी मागते आणि अशोक मामांचं नाव घेऊन त्यांना घरी चला असं म्हणते. इकडे संयमी अशोक मामांजवळ येऊन राधावहिनी आणि किशाभाऊतलं बोलणं सांगू लागते आणि म्हणते, ते काहीतरी समथिंग माकड आणि मांजराचं बोलत होते. त्यावर अशोक मामा मोठ्याने हसत म्हणतात, म्हणजे तो स्वतःला माकड म्हणून घेतोय. त्यावर संयमी म्हणते, मला हेच कळत नाहीये की माझं बोलणं कोणी मनावर का नाही घेते. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, माहिती ना तू किती तळमळीने बोलतीयस, तू जे बोलतीये ते जर खरं असेल तर गावचाच नाही तर पोलीस स्टेशनचा रस्ता दाखवीन मी त्यांना.
आणि तू जे म्हणतेस ते खरं नसेल तर? त्यावर संयमी म्हणते, असं शक्यच नाही आहे, त्यांचा प्लॅनच वेगळा आहे आजोबा, त्यांना आम्हाला घरातून काढायचं आहे. त्यावर अशोक मामा विचारतात, काय? त्यावर संयमी म्हणते, हो, म्हणूनच तर आम्ही त्यांना घराबाहेर काढायचा प्लॅन केला होता, पण सगळा गंडला. त्यावर अशोक मामा विचारतात, एक मिनिट, काय केलं तुम्ही? तेव्हा संयमी जे काही झालं ते अशोक मामांना सांगू लागते. तेव्हा अशोक मामाही त्यांच्या प्लॅनमध्ये सामील होतात आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.